सकाळचे 10-10:30 वाजले होते. मगाशीच मला फोन आलेला होता की मला ते भेटायला येणार आहेत. म्हणून मी त्यांची वाट बघत माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो. आणि एक 5च मिनिटामध्ये माझ्या ऑफिसच्या दरवाजाबाहेर कुणीतरी आलेलं मला दिसलं. त्यांनी दरवाजा नॉक केला तसं मी त्यांना आतमध्ये येण्यासाठी सांगितलं. तसे ते तिघेजण ऑफिसमध्ये आले. एक 50 वर्षाचे गृहस्थ, त्यांच्यासोबत एक 40 ते 45 वयातली एक बाई आणि एक 20-22 वर्षाची तरुण मुलगी, असे ते तिघेजण होते. एकंदरीत बघून ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातले वाटत होते. मुलगी पण खूपच भेदरलेली दिसत होती आणि आत आल्यापासून ती खाली मान घालूनच होती. मी त्यांना माझ्या टेबलच्या समोरच्या त्या खुर्च्यांमध्ये बसायचा इशारा केला. तसे ते तिघेजण त्या खुर्च्यांमध्ये बसले. मी त्यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने बोलायला सुरुवात केली. मी म्हणालो, बोला सर, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आता मी जसं असं बोललो तसं त्यांनी एकदा त्या तरुण मुलीकडे बघितलं आणि एकदा त्या बाईकडे बघितलं. त्यानंतर एक मोठा श्वास घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. नमस्कार सर, माझं नाव सुधाकर. त्यानंतर त्या बाईकडे आणि मुलीकडे इशारा करून ते मला म्हणाले, सर, ही माझी बायको अलका आणि ही माझी मुलगी नीलम. सर, मागच्या 15 दिवसातलीच घटना. 15 दिवसापूर्वीच माझ्या मुलीचं लग्न होतं. पण लग्नाच्या आदल्याच दिवशी, म्हणजे हळदीच्या दिवशी, त्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळी हळदीची सेरेमनी होती त्यावेळी अचानकच माझ्या मुलीला काय झालं काय माहिती, ती खूपच विचित्र वागायला लागली. आणि त्या दिवशी तिनं हळदीच्या कार्यक्रमात भयानक धिंगाणा केला. खरं पाहता आमची मुलगी खूपच शांत, आणि तिनं असं काय केलेलं बघून आम्ही सगळेजण खूपच हादरलो, कारण आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हे खूपच अनपेक्षित होतं. त्यावेळेचा तिचा अवतार बघून आम्हाला असं वाटत होतं की तिच्यामध्ये एखादा सैतान वगैरे संचारलेला असावा, कारण ती आमच्या मुलीसारखी वाटतच नव्हती. तिनं सगळे आदळआपट करायला सुरुवात केली, मोठमोठ्याने ओरडायला लागली आणि अचानक तिचा आवाज पण बदलला. एखाद्या पुरुषासारखा तिचा घोगरा आवाज झालेला होता. डोळे एकदम विस्पारलेले होते आणि सगळ्या डोळ्यामध्ये रागाने रक्त उतरलेलं होतं. ती एवढी बेभान झालेली होती की तिला आवरायला 4-5 माणसं लागत होती, तरी पण ती तेवढ्या माणसांना पण ऐकत नव्हती. एवढी भयानक पाशवी शक्ती तिच्यामध्ये संचारली होती. खरं तर तिच्याबरोबर असं का झालं तेच आम्हाला कळत नाही. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की हा मेडिकलचा प्रॉब्लेम असेल, म्हणून आम्ही तिला लगेच दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. पण दवाखान्यामध्ये तिचे सगळे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले, पण तिच्या वागण्यात मात्र कसलाच बदल होत नव्हता. जसं जसं वेळ जाईल तसं तसं तिचं हे विचित्र वागणं अजूनच विचित्र व्हायला लागलेलं होतं. शेवटी डॉक्टरांसमोर तिला झोपेचं इंजेक्शन देण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ज्यावेळी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं त्यावेळीच ती शांत बसली. आम्हाला त्यावेळी खूपच काळजी वाटायला लागली, कारण दुसऱ्याच दिवशी तिचं लग्न होतं आणि तिनं हळदीतच असा धिंगाणा केलेला होता. त्यामुळे मुलाकडची माणसं पण खूपच घाबरलेली होती आणि आम्ही सगळ्यांनी एकमताने ठरवलं की आपण लग्न थोडे दिवस पुढे ढकलूया. दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी ती शुद्धीवर आली, पण त्या दिवशी आम्ही तिचं असलेलं लग्न पोस्टपोन केलेलं होतं. पण त्या दिवशी मात्र ती एकदम रिलॅक्स वाटायला लागली, एकदम नॉर्मल. जशी ती नॉर्मल झाली तसं आम्ही तिला तिच्या आदल्या दिवशीच्या वागण्याबद्दल विचारलं. तसं तिनं सांगितलं की तिला काल काय झालेलं यातलं काहीच आठवत नाही. आम्हाला या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं, कारण काल खूपच मोठ्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. पण नीलमला मात्र त्यातलं काहीच आठवत नव्हतं. आम्हाला वाटलं की नीलम कदाचित मुद्दामून हे करत असेल किंवा तिला तो मुलगा वगैरे पसंत नसेल, म्हणून आम्ही तिला तसं पण विचारून बघितलं की तुला मुलगा पसंत नाही का? त्यावेळी तिनं सांगितलं की मला तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी या लग्नाला तयार आहे. पण काल नेमकं काय झालं ते मलाच कळलं नाही. त्यानंतर ती म्हणाली की ज्यावेळी हळदीचा कार्यक्रम होता त्यावेळी मला त्या हळदीच्या वासानं शिसारी आली आणि अचानक माझं अंग जडजड झालं, एकदम थंडगार पडलं आणि माझ्या शरीरावरचा ताबा सुटत गेला. मला असं जाणवायला लागलं की कुठली तरी अदृश्य शक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करायला लागली आणि त्यानंतर मेंदूला झिंझिण्या आल्या, डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले आणि काही समजायच्या आतच माझं शरीर एकदम दगडासारखं जड झालं. आणि त्यानंतर काय झालं ते मला अजिबात आठवत नाही. त्यानंतर नीलमचे पप्पा पुन्हा मला सांगायला लागले, साहेब, पण जसं तिचं लग्न पुढं ढकललं तशी ती अचानकच नॉर्मल झाली आणि त्या दिवसानंतर पुन्हा तिला कोणताच त्रास झाला नाही. तसं आम्ही तिच्या लग्नाच्या तारखेची पुन्हा जुळवाजुळव करायला लागलो आणि जसं आम्ही लग्नाच्या तारखेचं नाव काढलं तसं पुन्हा तिच्यामध्ये विचित्र बदल व्हायला लागले. आम्हाला नेमकं हे काय चालले तेच कळत नाही.
नीलमच्या लग्नाचं नाव काढलं की तिच्यामध्ये विचित्र बदल होत आहेत. डॉक्टरांना पण यातलं काही सापडत नाही आहे. मी बऱ्याच वेळा तुमच्याबद्दल ऐकलं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. प्लीज आम्हाला काहीतरी मदत करा. आणि एक गोष्ट डॉक्टर साहेब, ज्यावेळी हळदीच्या कार्यक्रमामध्ये ती विचित्र वागत होती त्यावेळी ती एका वेगळ्याच भाषेमध्ये बोलत होती. तिचे उच्चार स्पष्ट नव्हते, पण एकंदरीत ती भाषा मला इंग्लिशसारखी वाटत होती. आता मी सुधाकर रावांच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. त्यानंतर मी नीलमचं निरीक्षण करायला लागलो. ती अजून पण खाली मान घालून बसलेलीच होती. मी आता नीलमची विचारपूस करणार होतो. मी तिला विचारलं, नीलम बाळा, तुला आता बरं वाटतंय का? तसं तिनं पहिल्यांदाच माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणाली, हो डॉक्टर साहेब, मी ठीक आहे. त्यानंतर मी नीलमला विचारलं, नीलम मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू खरंच मनापासून या लग्नासाठी तयार आहेस ना? तू मुद्दाम तरी या गोष्टी करत नाहीस ना? तसं काय असेल तर स्पष्ट सांग, आपण हे लग्न मोडून टाकू. तशी नीलम म्हणाली, नाही डॉक्टर साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच हे मुद्दामून करत नाही. तसं काय असतं तर मी माझ्या आईबापांना सांगितलं असतं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नीलम एकदम खरं बोलते. आता मला या गोष्टीचा शोध घ्यायचा होता की नीलमच्या असं करण्यामागं काय कारण असावं. तसं मी पुन्हा एकदा सुधाकर रावांची विचारपूस करायला लागलो. मी सुधाकर रावांना विचारलं, सुधाकर राव, तुमचं काही कोणासोबत भांडण वगैरे झालेलं आहे का? तसं सुधाकर रावांनी थोडासा विचार केला आणि ते म्हणाले, नाही, तसा आमचा कधी कोणाशी जास्त काही संबंधच येत नाही. मी पण फक्त काम ते घर आणि घर ते काम. माझ्या घरातली पण लोक फारशी बाहेरच्या लोकांच्या संपर्कात नसतात, त्यामुळं कधी वादाचा किंवा भांडणाचा विषयच येत नाही. एकंदरीत माझ्या लक्षात आलं होतं की सुधाकर रावांनी त्यांच्या कुटुंबासोबत बोलून आपल्याला सध्या तरी कोणता धागादोरा सापडत नाही आहे. आता मला प्रत्यक्ष सुधाकर रावांच्या घरी जाऊनच थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करावं लागणार होतं. आणि त्यानंतर मी सुधाकर रावांना म्हणालो, सुधाकर राव, आता तुम्ही घरी जा. जाताना तुम्ही तुमचा पत्ता देऊन जा. मी 1-2 दिवसामध्ये वेळ मिळाला की तुमच्या घरी येऊन जातो. तुमच्या घरी येऊन इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय या केसमध्ये आपल्याला पुढं जाता येणार नाही. आता मी असं सांगितल्यानंतर सुधाकर राव पुन्हा त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांच्या घरी निघून गेले. मी दिवसभर त्या केसचा विचार करत होतो. त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला की नीलम एक तरुण मुलगी आहे आणि ज्यावेळी तिचं लग्न ठरलं त्यावेळी त्यांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम यायला लागला. म्हणजे हे जे काही होतं ते नीलमच्या लग्नाशी निगडीत होतं, असा एक प्राथमिक अंदाज मी माझ्या मनामध्ये बांधला आणि आता त्याच दृष्टीने मला त्याची तपासणी करायची होती. दुसऱ्याच दिवशी दुपारी 12-1 वाजता मी सुधाकर रावांच्या घरी पोचलो आणि घरी जायच्या आधी मी त्यांना तशी कल्पना पण दिलेली होती. सुधाकर राव म्हणजे एक मध्यमवर्गीय गृहस्थ. त्यांचं त्यांच्या गावामध्ये छोटंसंच पण टुमदार घर होतं. मी त्यांच्या घरासमोर गेलो तसे ते माझ्या स्वागतासाठी बाहेर आले. मी आता माझी गाडी पार्क करून त्यांच्या घराच्या अंगणापासून सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत घरामध्ये चाललेलो होतो. आणि जसं मी सुधाकर रावांच्या घराच्या अंगणामध्ये माझं पाऊल टाकलं तसं मला एक विचित्र वास आला. तो वास खूपच वेगळा होता, जसा की एखाद्या सिगारेटचा असावा, एकदम धुरकट आणि पुसटसा. तसं मी सुधाकर रावांना विचारलं, सुधाकर राव, तुमच्या घरामध्ये कोणी सिगरेट वगैरे ओढतं का? तसं ते म्हणाले, छे हो साहेब, आमच्या घरात कोणीही सिगरेट ओढत नाही. आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकली की नक्कीच काहीतरी विचित्र या घराच्या आसपास आहे. मी आता त्यांच्या घराच्या पायऱ्या चढून घराच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये गेलो आणि पुन्हा त्या वरांड्यामधून त्यांच्या घराची पाहणी करायला लागलो. त्यानंतर सुधाकर रावांनी मुख्य दरवाजातून मला घरामध्ये प्रवेश करायला सांगितलं आणि मी जसा त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला तसं माझ्या अंगावर सरसरून काटा आला. माझं सर्वांग शहारलं. जणू काही ते मला सूचित करत होतं की या घरामध्येच किंवा या घराच्या आसपासच काहीतरी वाईट किंवा विचित्र गोष्टीचं अस्तित्व आहे. कारण मला हा अनुभव नेहमीच यायचा. ज्यावेळी मी एखाद्या झपाटलेल्या स्थळी किंवा एखाद्या झपाटलेल्या वास्तूमध्ये प्रवेश करायचो त्यावेळी माझ्या अंगावर शहार यायचा किंवा माझ्या अंगावर सरसरून काटा यायचा, अंगावरचे केस उभे राहायचे. आणि तसाच काहीसा अनुभव मला सुधाकर रावांच्या घरात गेले गेले आलेला होता. मी आता हॉलमधल्या सोफ्यावर बसलो. माझ्यासोबतची सामानाची बॅग मी माझ्या बाजूलाच ठेवलेली होती. थोडा वेळ चहा पाणी आणि गप्पा झाल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली आणि मी माझी बॅग समोरच्या टेबलावर ठेवून त्यातला माझा EMF डिटेक्टर आणि त्याची स्क्रीन बाहेर काढली. सुधाकरराव, अलका मॅडम आणि नीलम हे तिघं पण हॉलमध्येच होते. तसं मी त्या तिघांना समजावून सांगितलं, सुधाकरराव,
हे एक EMF मशीन आहे. जर या घरामध्ये वाईट शक्ती असतील तर त्या शक्तीच्या आसपास इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि या मशीनद्वारे आपल्याला त्या फील्ड कुठं आहेत हे कळतं आणि ज्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सापडतील त्या ठिकाणी आपण गृहीत धरू शकतो की तिथं एखाद्या वाईट शक्तीचं अस्तित्व आहे. आता आपल्याला हेच चेक करायचं आहे. त्यानंतर मी तो EMF डिटेक्टर माझ्या हातामध्ये घेऊन त्यांच्या घराच्या हॉलमध्ये सगळीकडे फिरायला लागलो. पण सगळीकडं मला एकदम नॉर्मल सिग्नल मिळत होते. त्यानंतर मी एक एक करत त्यांच्या हॉल पाठोपाठ त्यांच्या घरातलं किचन, बाथरूम, टॉयलेट आणि सगळ्यांच्या बेडरूम अशा आळीपाळीने सगळ्या रूमचं चेकिंग केलं. पण मला कुठेही विचित्र असं काहीच जाणवलं नाही. पण ज्यावेळी मी त्या घराच्या पाठीमागच्या भिंतीजवळ जायचो त्यावेळी माझ्या EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर थोड्याशा फ्रिक्वेन्सी वाढायच्या. पण तो एकच धागा माझ्यासाठी पुरेसा होता आणि त्यामुळं मला कळलं होतं की या घराच्या पाठीमागच्या भिंतीजवळ काहीतरी दडलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा त्या घराच्या पाठीमागच्या भिंतीजवळ गेलो आणि खरंच त्या ठिकाणी EMF फ्रिक्वेन्सीज खूपच जास्त होत्या. आणि मी सुधाकररावांना विचारलं, सुधाकरराव, तुमच्या घराच्या मागच्या बाजूला काय आहे? मला तिथं जाता येईल का? तसं ते म्हणाले, हो, काहीच प्रॉब्लेम नाही, चला. त्यानंतर मी आणि सुधाकरराव घराला वळसा घालून घराच्या पाठीमागच्या बाजूला गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी माझा EMF डिटेक्टर घेऊन त्या घराच्या पाठीमागच्या भिंतीजवळून फिरायला लागलो. आणि जसं मी त्यांच्या घराच्या पाठीमागे गेलो तिथे अचानकच माझ्या EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर EMF फ्रिक्वेन्सी खूपच मोठ्या प्रमाणावर वाढल्या. याचा अर्थ हाच होता की सुधाकररावांच्या घराच्या पाठीमागे काहीतरी होतं जे दडलेलं होतं आणि त्याचाच मला शोध घ्यायचा होता. मी आता तो EMF डिटेक्टर घेऊन घराच्या पाठीमागच्या त्या मोकळ्या जागेमध्ये सगळीकडे फिरायला लागलो. तसं एक ठिकाणी गेल्यानंतर माझ्या EMF डिटेक्टरचा तो बीपचा आवाज त्याच्या चरमसीमेवर पोचला आणि तीच ती जागा होती जिथं सगळं रहस्य दडलेलं होतं. मी आता सुधाकररावांना खोदकाम करण्यासाठी कुदळ आणि फावडा आणायला सांगितलं. 5 मिनिटांमध्ये सुधाकरराव कुदळ, फावडा आणि एका माणसाला सोबत घेऊन आले. त्या माणसाला मी एका जागी खोदायला सांगितलं. तसं तो माणूस कुदळीने त्या एका जागी खोदायला लागला. जवळजवळ 10-15 मिनिटाचं खोदकाम केल्यानंतर अचानक कुदळीजवळ ठणकन असा एक मोठा आवाज आला. तसं मी त्या खोदणाऱ्या माणसाला फावड्याने थोडी थोडी माती काढायला सांगितलं. त्याने त्यातली थोडीशी माती काढली. तसं आम्हाला एक विचित्र वस्तू दिसली आणि तो ती वस्तू बाहेर काढणार तेवढ्यात मी त्या माणसाला म्हणालो, तुम्ही अजिबात त्या वस्तूला स्पर्श करू नका, तुम्ही दोघं पण मागं सरा. त्यानंतर मी परमेश्वराचं नाव घेत खाली बसलो आणि त्या वस्तूला स्पर्श केला. ती एक छोटीशी चपटी धातूची पेटी होती. मी परमेश्वराचं नाव घेतच ती पेटी अलगद उचलून माझ्या हातामध्ये घेतली आणि मी त्या पेटीचं निरीक्षण करायला लागलो. खरं तर ती पेटी खूपच विचित्र होती आणि अशी काहीशी वस्तू मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेली नव्हती. आणि त्या पेटीवर जी भाषा होती ती एक इंग्लिश भाषा होती. तसं आता काहीशे धागेदोरे जुळायला लागलेले होते. जसं की सुधाकररावांनी सांगितलेलं होतं की हळदीच्या दिवशी ज्यावेळी नीलम बेभान झालेली होती त्यावेळी ती इंग्लिशमध्येच बोलायची आणि आज ही जी पेटी सापडली त्यावर पण इंग्लिश अक्षरं कोरलेली होती. ती इंग्लिशमधलीच एखादी सब लँग्वेज असल्यासारखी होती, म्हणजे उपभाषा असल्यासारखी. मी ती पेटी आता माझ्या हातामध्ये घेतली आणि आम्ही पुन्हा हॉलमध्ये जाऊन बसलो. मी त्या पेटीचे सगळ्या बाजूने बरेचसे फोटो काढले. त्यानंतर मी ती पेटी हॉलमधल्या टेबलावर ठेवली आणि त्या पेटीची ती छोटीशी कडी उघडली. आणि जसं मी त्या पेटीचा वरचा दरवाजा उघडला तसं मला आतमध्ये बऱ्याचशा विचित्र गोष्टी दिसल्या. जसं की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड होते. त्या सगळ्या दगडांचे रंग वेगवेगळे होते आणि त्याच्या आतमध्ये एक पांढऱ्या रंगाची छोटीशी डबी होती आणि त्या डबीच्या खाली एक छोटंसं बंद पाकिट होतं. मी आता ते बंद पाकिट माझ्या हातामध्ये घेतलं आणि ते बंद पाकिट उघडलं. त्याच्या आतमध्ये एक जाडजूड कागद होता. तो कागद मी बाहेर काढला आणि त्या कागदाच्या घड्या खोलायला लागलो. आणि जसा तो कागद मी खोलला तसं मला कळलं की हा एक जादूटोण्याचा प्रकार आहे. कारण त्या कागदावर बरेचसे वेगवेगळे आणि वेगळ्या भाषेतले मंत्र लिहिलेले होते. त्याच्याबरोबर चित्रविचित्र राक्षसांची चित्र त्याच्यावर होती आणि त्या पेटीच्या सगळ्यात तळाच्या भागात नीलमचा एक फोटो पण होता. माझ्या आता लक्षात आलेलं होतं की नीलमवर कोणीतरी जादूटोणा केलेला. पण आता हा जादूटोणा कोणी आणि कशासाठी केला हे मला शोधायचं होतं आणि त्यातनं नीलमची सुटका पण करायची होती. आता मी त्या सगळ्या गोष्टींचे फोटो काढून घेतले. त्यानंतर मी माझा लॅपटॉप ऑन केला. माझा एक मित्र
अमेरिकेमध्ये पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनचं काम करतो आणि त्यानं आजपर्यंत बऱ्याचशा देशांमध्ये हे इन्व्हेस्टिगेशनचं काम केलेलं आहे. आणि मला एक अंदाज होता की माझ्या मित्राला याची माहिती असेल, म्हणून मी त्या सगळ्या वस्तूंचे फोटो माझ्या त्या मित्राला पाठवले. एक 10-15 मिनिटातच माझ्या मित्राचा मला इंटरनेट कॉल आला. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये बराच वेळ संभाषण झालं आणि त्या संभाषणामधून मला हे कळलं की त्या चपट्या डब्यावर जी भाषा होती ती मेक्सिकन होती. आणि माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार नीलमवर जो जादूटोणा झालेला होता तो मेक्सिकन जादूटोणा होता, ज्याला तिकडले लोक मेक्सिकन स्पेल म्हणायचे. आता या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मी माझ्या मित्राला विचारलं की याच्यावर उपाय काय करता येईल. तसं त्यानं मला सांगितलं की हा जादूटोणा कुणी केलं आहे हे कळल्याशिवाय हा जादूटोणा आपण तोडू शकत नाही. ज्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीचं नाव कळेल त्यावेळी एक विशिष्ट विधी करावा लागेल आणि त्या विधीमध्ये आपण जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीचंच नाव वापरून हा जादूटोणा तोडू शकतो. असं केल्यानंतर या जगामध्ये आलेला सैतान पुन्हा त्याच्या दुनियेमध्ये निघून जाईल. त्यानंतर त्याने व्हॉट्सअपवर मला एक व्हिडिओ पण पाठवला. त्यामध्ये तो सगळा विधी डिटेलमध्ये समजवलेला होता. आता माझ्याकडे सगळी माहिती होती, फक्त मला हेच जाणून घ्यायचं होतं की नीलमवर हा जादूटोणा कुणी केला आहे. त्याच्याशिवाय आम्ही हा स्पेलच मोडू शकत नव्हतो. मित्राचा फोन झाल्यानंतर मी पुन्हा घरामध्ये आलो आणि आमच्या दोघांमध्ये सगळं झालेलं संभाषण मी नीलमला, सुधाकर रावांना आणि अलका मॅडमला सांगितलं. तसे ते तिघेजण भीतीने लटलट कापायला लागले, कारण हे सगळं त्यांच्यासाठी एकदम नवीनच होतं. आता मी सुधाकर रावांना विचारलं, सुधाकर राव, तुम्हाला जर राग येणार नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तसे सुधाकर राव म्हणाले, हां विचारा ना साहेब. तसं मी सुधाकर रावांना विचारलं, सुधाकर राव, नीलमचं याच्या आधी कुणासोबत प्रेम प्रकरण वगैरे काही होतं का? तसे सुधाकर राव म्हणाले, नाही हो साहेब, तसं काहीच नव्हतं. फक्त म्हणून सुधाकर राव अचानकच थांबले आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की काहीतरी होतं जे सुधाकर रावांनी माझ्यापासून लपवलेलं होतं. मी पुन्हा तोच धागा धरून सुधाकर रावांना विचारलं, सुधाकर राव, हे फक्त परंतु याचा इथे काही उपयोग नाही. माझ्यापासून काही लपवू नका. जे काही आहे ते खरं खरं सांगा, कारण त्याच्याशिवाय आपण पुढं काहीच करू शकत नाही. तसं सुधाकर राव मला सांगायला लागले. ते म्हणाले, नीलमच्या वर्गामध्ये लहानपणापासून एक दिनेश नावाचा मुलगा होता. तो इथंच आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर राहतो. आता लहानपणापासून नीलम आणि दिनेश एकाच वर्गात असल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. पण दिनेश मात्र नीलमवर प्रेम करायला लागलेला होता आणि त्याने एक दिवशी नीलमला प्रपोज पण केलं. पण नीलमला मात्र तो आवडत नव्हता, त्याच्यामुळं तिनं त्याच्या प्रेमाला नकार दिला. पण तो मात्र ऐकायलाच तयार नव्हता. तो सारखा नीलमला त्रास द्यायला लागला. त्यानंतर नीलमने ही गोष्ट येऊन आम्हाला सांगितली. तसं आम्ही पण एकदा दोनदा दिनेशच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पण दिनेश मात्र ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. त्यानं आपलं वागणं असंच चालू ठेवलेलं होतं. आणि ज्यावेळी नीलमचं लग्न ठरलं त्या दिवशी पण तो आमच्या घरासमोर आला आणि मोठमोठ्याने ओरडायला लागला. आम्हाला धमक्या दिल्या. तो म्हणाला, मी नीलमचं लग्न अजिबात होऊ देणार नाही. मी तिच्या अंगाला कुणाचीच हळद लागू देणार नाही. पण साहेब, दिनेशकडे बघून मला असं नाही वाटत की तो असं काही करेल. तसं मी सुधाकर रावांना म्हणालो, सुधाकर राव, असं काहीही नसतं. या केसमध्ये मला दिनेशशिवाय दुसरं कुणीच दिसत नाही, कारण त्यालाच नीलमबरोबर लग्न करायचं होतं. त्यामुळे नीलमचं दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास हा दिनेशलाच होणार होता. आणि त्यामुळंच त्यानं कदाचित नीलमवर तिचं लग्न होऊ नये म्हणून जादूटोणा का केला नसेल. तसं सुधाकर रावांच्या तोंडातून पण उद्गार निघाले, हो, हे होऊ शकतं. पण याला पुरावा काय? त्यानंतर मी सुधाकर रावांना विचारले, सुधाकर राव, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या माहितीपैकी कुणी मेक्सिकोला आहे का? म्हणजे तुमच्या आसपासच्या एरियामधलं. तसं सुधाकर रावांनी थोडा विचार केला आणि ते म्हणाले की आमच्या कॉलनीतला एक मुलगा अमेरिकेला कामाला आहे. त्यानंतर मी सुधाकर रावांना पुन्हा विचारलं, सुधाकर राव, दिनेशची आणि त्याची ओळख वगैरे आहे का? त्यानंतर सुधाकर राव म्हणाले, हो, तो मुलगा पण दिनेशच्या आणि नीलमच्या वर्गातच होता, त्यामुळे साहजिकच दिनेशची आणि त्याची ओळख पण असणार. त्यानंतर माझ्या सगळं प्रकरण लक्षात आलं. म्हणजे हे सगळं दिनेशनंच केलेलं होतं आणि हा जो मेक्सिकन स्पेल होता तो दिनेशनं त्या मेक्सिकोतल्या मित्राकडून केलेला होता. आता मला पाहिजे ती सगळी माहिती मिळालेली होती. हा जादूटोणा कोणी केला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ते मला कळालेलं होतं. त्यानंतर मी तो माझ्या अमेरिकेच्या मित्राने व्हॉट्सअपवर पाठवलेला व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघितला आणि त्याप्रमाणे विधी करायचं ठरवलं. मी नीलमच्या घरच्यांना घराच्या सगळ्या दारं खिडक्या लावायला सांगितलं. तसं त्यांनी घरातली सगळ्या दारं खिडक्या एकदम चांगल्या पद्धतीनं बंद केल्या.
त्यानंतर मी हॉलच्या मधोमध बरंचसं सामान गोळा करून ठेवलं. त्यानंतर घरातल्या सगळ्या लाईट्स आम्ही ऑफ केल्या आणि पुढच्या टेबलवर मी एका विशिष्ट पद्धतीने मेणबत्त्या लावल्या. त्यानंतर नीलम, सुधाकरराव, अलका मॅडम आणि मी आम्ही चौघेजण त्या टेबलच्या चारी बाजूला एकमेकांचा हात पकडून बसलो. त्यानंतर मला एक विशिष्ट मंत्र म्हणायचं होतं आणि जसा मी त्या मंत्राचा उच्चार केला तसा अचानक आम्हाला त्या अंधाऱ्या खोलीमध्ये आमच्या चौघांव्यतिरिक्त अजून कुणाचं तरी अस्तित्व असल्यासारखं जाणवत होतं. त्या खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये काहीतरी इकडून तिकडं सरसर विजेच्या वेगाने पळत होतं आणि अचानकच मला तो मगाशी येणारा सिगारेटचा वास आला. म्हणजे ती वाईट शक्ती आता या खोलीमध्ये आलेली होती. अचानक माझ्या EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर खूपच जास्त प्रमाणात फ्रिक्वेन्सीज दिसायला लागल्या. त्यानंतर हा विधी करण्यासाठी मला पुढची काही वाक्य इंग्रजीमध्ये म्हणायची होती. आता आपल्या मराठी प्रेक्षकांना कळावं म्हणून ही वाक्य मी तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करून सांगतो. त्यानंतर माझ्या तोंडातून ती वाक्य बाहेर पडायला लागली. मी म्हणालो, या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे त्याला मी परमेश्वराचं नाव घेऊन आदेश देतो की तिने हे दिनेशनं दिलेले काम आत्ताच्या आता थांबवावं आणि पुन्हा तिथं परत जावं जिथून ती आलेली आहे. आणि हेच वाक्य मला 5 वेळा म्हणायचं होतं, कारण त्या विधीमध्ये मला हे करण्यासाठी सांगितलेलं होतं. आणि मी जसं 5 वेळा हे वाक्य म्हणालो आणि दिनेशच्या नावाचा उच्चार केला तसं अचानक आमच्या घराच्या खालची फरशी एकदम पूर्णपणे लाल भडक झाली, जसं की आमच्या घराच्या खाली एखादा ज्वालामुखी असावा. आणि अचानक आमच्या खालच्या जमिनीला भेग पडली आणि तिथं जमीन दुभंगली आणि आमच्या खोलीत वावरणारी ती काळी शक्ती त्या फाटलेल्या जमिनीतून अचानक खाली ओढली जाऊ लागली. जवळजवळ 5 मिनटं हा खेळ चालू होता. ती शक्ती जोरजोराने चित्कारत होती. आम्ही सगळेजण अवाक होऊन हे सगळं बघत होतो, कारण कुणाचाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आणि जशी ती शक्ती जमिनीच्या खाली गेली तशी ती जमिनीची भेग पुन्हा आपोआप पहिल्यासारखी झाली आणि घरातलं वातावरण पुन्हा पहिल्यासारखं झालं. मागासपासून येणारा तो सिगरेटच्या धुराचा धुरकट वास अचानक पूर्णपणे नाहीसा झाला आणि घरामध्ये एक प्रकारचा सुगंध दरवळायला लागला. याचा अर्थ हा होता की हा विधी पूर्ण झालेला होता. त्यानंतर आम्ही पुन्हा घराच्या सगळ्या दारं खिडक्या उघडल्या. मी पुन्हा एकदा EMF मीटर घेऊन घराच्या सगळ्या बाजूने फिरलो, पण आत्ता मात्र सगळं नॉर्मल वाटत होतं. मी माझ्या मित्राला फोन करून सगळी माहिती दिली. त्याने पण मला सांगितलं की हा विधी 100% यशस्वी झालेला आहे. त्यानंतर मी पुन्हा सुधाकररावांचा निरोप घेतला आणि पुन्हा माझ्या घरी निघून आलो. येताना मी सुधाकररावांना सांगितलं होतं की आता तुम्ही बिनधास्त नीलमचं लग्न जमवा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला भेटायला या आणि नीलमचं लग्न झाल्यावर मात्र मला आवर्जून भेटायला या, म्हणजे मला पण कळेल की त्या दिवशीचा तो मेक्सिकन स्पेल आपण खरंच मोडला की नाही. त्यानंतर जवळजवळ 2-1 महिन्याचा काळ गेला असेल आणि एक दिवशी सुधाकरराव नीलमसोबत मला भेटायला आले. नीलम आणि सुधाकरराव दोघं पण एकदम खुश दिसत होते आणि त्यांनी आल्या मला सांगितलं की नीलमचं लग्न पण झालं आहे आणि ती आता एकदम आनंदात आहे. तिला आता कसलाही त्रास होत नाही. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी निघून गेले आणि माझ्या पण मनाला त्यांना मदत केल्याचं एक समाधान मिळालेलं होतं.